गुड इव्हनिंग एव्हरीवन. आय होप माझा व्हॉईस तुम्हाला क्लिअर असेल. ठीक आहे. तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2023चा पेपर आपण आज ॲनालिसिसमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर बघूयात प्रश्नांना आपल्याला कशाप्रकारे डील करता येत होतं. ठीक आहे. तर पहिले 15 प्रश्न आपण आज बघू आणि पहिल्या 15 प्रश्नामध्ये आपल्याला इतिहासचे प्रश्न पाहायला मिळतात. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 1 बघा. काय प्रश्नात म्हटलेलं आहे? पंडिता रमाबाई यांनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? यस, समावेश होतो म्हटलेलं आहे. ठीक आहे. अशा केसमध्ये आपण काय करत असतो? तर यस, मॅक्झिमम ऑप्शन आपला घेऊन जाण्याचा काय असतो? कल असला पाहिजे. यस, ऑप्शन नंबर 4 तुम्ही हिट करायला पाहिजे होतं. आणि तुम्हाला गॅरंटीने सांगतो की ज्यांचा प्रश्न हा बरोबर आला असेल तो डेफिनेटली नॉलेज होतं म्हणून प्रश्न बरोबर आलेला नाही आहे, तर असा ॲप्रोच त्यांना माहीत होता, त्याचमुळे त्यांचे प्रश्न हे बरोबर आलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर आय होप मला काय सांगायचं तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आपण प्रश्न क्रमांक जाऊ 2वर. राईट. तर बघू शकता प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो. प्रश्नात काय दिलेलं आहे की इसवी सन 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला? म्हणजे बघा प्रश्नात काय म्हटलेलं आहे की 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला? ओके. तर लक्षात घ्या, उपदेश म्हटलेला आहे. राईट. आणि उपदेश देणारी ही व्यक्ती काय असली पाहिजे? तर डेफिनेटली काय असली पाहिजे? मोठीच असली पाहिजे. बरोबर. त्या अनुषंगाने बघा, राजश्री शाहू महाराज किंवा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 2 गोष्टीत तुमचं उत्तर असण्याचे चान्सेस काय आहेत? जास्त आहेत. कारण की आपल्याला आपण वाचलेलं असतं अभ्यासात की नारायण मेघाजी लोखंडे हे कामगार संघटनांशी रिलेटेड व्यक्तिमत्व आहे. राईट. भाई माधवराव बागल यांच्यावर आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आणि अर्थातच त्या प्रश्नामध्ये त्यांनी कोल्हापूर प्रजासंस्थानाशी रिलेटेड हे व्यक्तिमत्व तुमचं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आणि 4 तुमचा इझिली एलिमिनेट होतो. राईट. तर बघा, ऑप्शन नंबर 1 किंवा 2 पैकी तुमचं उत्तर असायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1918 जवळपास त्यांचं एज्युकेशन चालू होतं, त्यामुळे ते आपल्याला पॉलिटिकली ॲक्टिव्ह असताना दिसत नाहीत. ठीक आहे. या अनुषंगाने तुमचं उत्तर फक्त आणि फक्त असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1. बघा मित्रांनो, तुम्हाला काहीही माहीत नव्हतं, राईट, तरी देखील तुमचा जर बेसिक अभ्यास स्ट्रॉंग असेल तरीही तुम्ही ऑप्शन एलिमिनेशन करून अशा प्रकारे तुम्ही तुमची उत्तरं बरोबर आणू शकता. ओके. आय होप मला काय सांगायचं तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे. चालेल. आपण क्वेश्चन नंबर बघू 3. तर क्वेश्चन नंबर 3 बघा. प्रश्नात काय दिलेलं आहे हो? आणि अर्थातच क्वेश्चन नंबर 2 पण बघू शकता की उत्तराला काय दिलं असते हो? तर जास्त एक्सप्लेन केलेलं असते. हे एक प्रकारचं काय आहे? लॉजिक आहे. हे तुम्ही आयोगाच्या पेपरमध्ये चेक करू शकता. राईट. की टायटल म्हणतो आपण, नाही का, काहीतरी टायटल दिलेलं असतं ऑप्शनमध्ये. जसं की बघा, राजश्री आहे आणि डॉक्टर, म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की 1 आणि 2 तुम्हाला काहीतरी तुमची उत्तर असण्याची प्रॉबिलिटी काय आहे? तिथे जास्त आहे. तर चालेल. क्वेश्चन नंबर बघा 3मध्ये काय म्हटलेलं आहे? ब्राह्मणोत्तर पत्रकारितेची